नमस्कार. बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. परवा एका कार्यक्रमामध्ये बोलत होतो. अगदी कार्यक्रम संपत आला होता आणि अचानक एक प्रश्न आला की येत्या काही काळामध्ये आपल्या देशाच्या शेअर बाजाराचं रूप आणि नूर कसं असेल असं तुम्हाला वाटतं? खरं सांगायचं म्हणजे एका वेगळ्या विषयावर बोलत असताना कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळतोय अशा मनस्थितीत असताना जेव्हा असा प्रश्न येतो ना, तेव्हा त्याचं उत्तर काय द्यायचं हा प्रश्न पडतो. कारण हा प्रश्न असा आहे की याचं उत्तर एका ओळीत देता येतं आणि म्हणलं तर याच्यावरती 2 तास भाषण करता येतं. आणि याचा सुवर्ण मध्य असा आपला आजचा 15-20 मिनिटाचा व्हिडिओ म्हणजे बाजार गप्पा, येणाऱ्या काळातला शेअर बाजार. अगदी खरं सांगू का, शेअर बाजाराविषयी काही बोलायचं म्हटलं ना की मनामध्ये धास्ती असते. ती जितकी अज्ञानातनं असते माझ्या स्वतःच्या आणि मला असलेल्या बाजाराविषयीच्या, तेवढीच एकंदरीतच हा बाजार पुढच्याला खोटं पाडण्यासाठी प्रसिद्ध आहे या वस्तुस्थितीचीही असते. पण आत्ता ज्या पद्धतीनं आपल्या देशामध्ये राष्ट्रीय अर्थकारण, समाजकारण आणि राजकारण सुरू आहे आणि त्याच वेळेला ज्या पद्धतीचं राष्ट्रीय जागतिक अर्थकारण, समाजकारण आणि राजकारण सुरू आहे, हे पाहू जाता शहाण्यानं सुद्धा या प्रश्नाचं उत्तर देऊ नये आणि तरीही वेड्यानं सुद्धा हा प्रश्न पडावा अशा पद्धतीचं गणित आहे. आणि नाहीतरी आपल्याकडे म्हणच आहे ना की जिथे शहाणी माणसं जात नाहीत तेथे वेडे माणसं बिनदिक्कत जातात. अशाच बिनदिक्कत वेडेपणानं या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न म्हणजे आजचा आपला व्हिडिओ, येणाऱ्या काळातला शेअर बाजार. येणाऱ्या काळातला शेअर बाजार आज मितीला तात्कालिक स्वरूपात, अल्प स्वरूपात, डे ट्रेडिंगच्या माध्यमामध्ये जर सगळ्यात कोणत्या जास्त घटकांवरती अवलंबून असेल तर तो एकाच घटकावरती अवलंबून आहे आणि तो म्हणजे अमेरिका आणि अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. कारण हे नेमकं येणाऱ्या काळात काय करतील हे कोणालाही, अगदी त्यांना स्वतःला सुद्धा कदाचित सांगता येणार नाही अशी गोष्ट आहे. कारण बाजाराची पंचाईत अशी असते की बाजार फक्त साधारणपणे इतर कोणीही हा बोलण्यावरती तरी कृती करतो किंवा कृतीवरती तरी कृती करतो. बाजार हे असं विचित्र गणित आहे की ते बोलण्यावरही कृती करतं, कृतीवरतीही कृती करतं, नाही बोललं तरी कृती करतं, कृती नाही केली तरी कृती करतं, ती ताबडतोब करतं, ती टोकाची करतं आणि ते अत्यंत वेगानं बदलतं. ह्या सगळ्या व्हेरिएबल घटकांच्या काळात जर बोलायचं झालं तर आत्ता जगाला आत्ता असणारे 3 प्रश्न असे आहेत की मुळातच अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही महिन्यामध्ये वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या टप्प्यांवरती, वेगवेगळ्या देशांवर, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या क्रियांवरती काही प्रमाणामध्ये टॅरिफ बसवले. बरं, हे वेगवेगळं जसं वेगवेगळं आहे तसं त्यांची कृतीही वेगळी आहे. अनेकदा ते बोलले त्या क्षणाला त्यांनी त्याची कृती केली. अनेकदा त्यांनी कृती केली पण ती विलंबाने केली. काही वेळेला कृती केली पण जेवढी बोलली होती तेवढी केली नाही. आता अशा परिस्थितीशी जुळवून घेत असताना अमेरिकी कोर्टानं असा निकाल दिलाय की डोनाल्ड ट्रम्प यांनी जे आजपर्यंत वेगवेगळे टॅरिफ बसवले ते बेकायदेशीर आहेत, तर ते गैरलागू आहेत. परंतु त्याच्यावरती निदान हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असेपर्यंत तरी डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणतीही विधान केलेलं नाही. ट्रम्प यांच्या प्रशासनानं कोणतीही कारवाई केलेली नाही. डोनाल्ड ट्रम्प व्यक्तिसापेक्षपणे बोलतायत, मला मान्य आहे की डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे सहकारी यांनी भारताविषयी काही गोष्टींची घोषणा केली, परंतु ती कोर्टाचा भाग होता की अमेरिकेबरोबर आपल्या देशाचा झालेल्या ट्रेड डीलचा भाग होता हे ठरवणं कठीण आहे. बर, आता ट्रेड डील झालं असलं तरी आता या कोर्टाच्या निर्णयामुळे त्याचा जो एक पाया होता तो काही प्रमाणात अस्थिर झालाय का याचा विचार करावा लागेल. कारण ट्रेड डील मध्ये भारत आणि अमेरिका यांच्या अर्थकारणाचा जेवढा विचार झाला तेवढाच टॅरिफ आणि 2 देशांची एकमेकांविषयीची धोरणं याच्यामध्येही झाला. त्याच्यामध्ये टॅरिफ नावाचा एक विषय होता. आता कोर्टाने केलेली गणितं वेगळी आहेत. बर, ही चर्चा व्हायचं दुसरं कारण असं आहे की मुळातच आपल्या असं लक्षात येईल की जेव्हा टॅरिफ ट्रम्प बसवत होते तेव्हाही ट्रम्प वगळता इतर कोणत्याही राजकीय नेत्यांनी, अगदी ट्रम्पच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही कोणतंही विधान केलं नव्हतं. आज मितीला ज्या वेळेला या टॅरिफ बेकायदेशीर आहेत असा अमेरिकी कोर्टाने निर्णय दिला त्याबाबतही कोणीही काहीही विधान केलेलं नाही, अगदी ट्रम्प यांनी सुद्धा. त्यामुळे मुळातच ट्रम्प हे कोर्टाचा निर्णय मानतील का?
मग जर मानला नाही तर ते कोर्टातच त्याच्या विरुद्ध जातील की आणखीन काही वेगळ्या प्रशासकीय कारवाया करतील. याच्या वरती येणाऱ्या काळातल्या शेअर बाजाराचं निदान अल्पकाळासाठी तरी स्वरूप अवलंबून असेल. कारण मी अनेकदा म्हणतो तसं ताबडतोब आणि टोकाची प्रतिक्रिया देणं हा बाजाराचा भाव आहे. हे आपण आता अर्थसंकल्पानंतरही पाहिलं. आणि त्यामुळे ट्रम्प त्यांनी उतरवलेल्या किंवा न उतरवलेल्या युद्धनौका, ते न केलेला किंवा केलेला इराणवरचा हल्ला, त्यांनी घेतलेली किंवा न घेतलेली व्हेनेझुएला बद्दलची भूमिका, या सगळ्या घटकांचा विचार येत्या काळात बाजारावरती झाल्याशिवाय राहणार नाही, हे अत्यंत उघड आहे. दुसरं, बाजाराचा नूर अवलंबून असणारं घटक म्हणजे आपल्या देशाचा अर्थसंकल्प. तुमच्या असं लक्षात येईल की आता अर्थसंकल्प सादर होऊन जवळजवळ महिना होत गेला, पण याबद्दलची चर्चा सुरू झाली असली तरी त्या अर्थसंकल्पीय तरतुदींमध्ये फारसा बदल झालेला नाही. आता अर्थसंकल्प संमत होताना अर्थसंकल्पीय चर्चेच्या समारोपामध्ये काय घटना किंवा घोषणा होतात हे पाहावं लागेल. कदाचित एकंदरीतच या अस्थिर जागतिक अर्थकारणामध्ये धोरणात्मक तपशील दिला पण सावध भूमिका घेतली, अशा शब्दांमध्ये मी अनेकदा यंदाच्या अर्थसंकल्पाचं वर्णन केलंय. आता ट्रेड डील झालंय, आता अमेरिकी कोर्टाचा निर्णय आलाय. कदाचित ती चर्चेचा समारोप होत असताना डोनाल्ड ट्रम्प ही काही भूमिका स्पष्ट करतील. यातनं आपल्या अर्थसंकल्पाचं स्वरूप काय होतं आणि काय स्वरूपामध्ये तो अंमलबजावणीत येतो, यावरती शेअर बाजाराचं गणित अवलंबून असेल. कारण मी अनेकदा म्हणतो तसं अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरचे 6 महिने आपल्या शेअर बाजारामध्ये अर्थसंकल्प असा होता म्हणून घडामोडी घडतात आणि नंतरच्या 6 महिन्यात येणारा अर्थसंकल्प असा असेल म्हणून घडामोडी घडत असतात. हे विधान बहुतांश काळ जवळजवळ 2010 पर्यंत लागू पडणारं होतं. 2010 नंतर जी घटना घडत गेल्या, ज्या वेगानं अर्थकारण आपलं आणि जगाचं बदलत गेलं, त्यावेळेला असं आपल्या लक्षात येईल की आपल्या देशाच्या आर्थिक इतिहासामध्ये सुद्धा अनेक महत्वाच्या आर्थिक घोषणा या अर्थसंकल्पाच्या बाहेर झाली आहेत. कारण काळाचा वेगाचा इतका दबाव, प्रभाव, रेटा असतो की पुढचा अर्थसंकल्प सादर होईस्तोवर धोरणात्मक घोषणा आणि बदल करायला थांबता येत नाही. मग अशा किती घटना, मग ते युद्ध होण्यातनं असतील, त्या तेलाच्या भावातनं असतील, त्या सोन्याच्या भावातनं असतील, ट्रम्प सारखी जागतिक धोरणं असतील, ट्रेड डीलचा परिणाम असेल, युरोपियन युनियन बरोबरच्या करार मदाराची गोष्ट असेल, काही आखाती राष्ट्रांनं या सगळ्या धामधुमीमध्ये अवघ्या काही तासांसाठी आपल्या देशात येणं आणि आपल्याशी करार करणं असेल, रशिया आणि आपले करार मदार असतील, आज मी तिला जगाच्या पटलावरती 10 ठिकाणी असलेल्या युद्धसदृश्य परिस्थितीत दररोज होणारे बदल असतील, थांबलंय म्हणावं तर सुरू होतं, सुरू होतंय म्हणलं तर थांबतं, अशी जी काही युद्धाची आणि अशांततेची परिस्थिती आहे, बांगलादेश सारख्या शेजाऱ्याबरोबर झालेल्या राजकारणातले बदल, अफगाणिस्तानची विमानतळं आपण चालवायला गेल्यातनं झालेले बदल, चहाबार बंदर आपल्याकडे व्यवस्थापनाच्या दृष्टीने आल्यानंतरचा त्याचा दृश्य आणि अदृश्य स्वरूपात अल्प ते दीर्घकालीन आपल्या अर्थव्यवस्थेवर विशेषतः लॉजिस्टिकवर झालेला परिणाम, एकंदरीतच अनेक राज्य सरकारांचेही अर्थसंकल्प येऊन गेल्यानंतर त्याच्यामध्ये असणारी किंवा नसणारी सुसूत्रता, या अनेक घटकांचा पुढच्या काही आठवड्यांमध्ये आपल्या देशाच्या शेअर बाजारातल्या घडामोडी, विशेषतः भावातले चढउतार, निर्देशांकातले चढउतार, याच्यावर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि ह्या परिणामातनं सगळ्यात महत्वाची घेणारी गोष्ट अशी आहे की एकंदरीतच सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स मध्ये झालेल्या वाढीनंतर ती अल्पमात्र आहे, परंतु त्याचा होणारा परिणाम हा डेरिव्हेटिव्ह मार्केटमधल्या व्यवहारांच्या संख्येवर कसा होतो, यावर आपल्या देशातल्या शेअर बाजाराची गणित निदान अल्पकाळासाठी तरी अवलंबून असतील, हे अत्यंत उघड आहे. ही जर कारणं असतील तर मला वाटणारा त्याचा एकत्रित परिणाम असा आहे की हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना साधारणपणे 82,800च्या आसपास मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आहे, 25,500च्या आसपास NSE ची निफ्टी आहे. मला स्वतःला असं वाटतं की हा व्हिडिओ आपण 3, 4, 5 मार्चच्या दरम्यान रिलीज करतोय, तर साधारणपणे 20 मार्च पर्यंत या 82,800चा सेन्सेक्स आणि 25,500चा निफ्टी याच्यामध्ये अत्यंत मर्यादित स्वरूपाचे बदल होतील. कोणत्याही परिस्थितीमध्ये या काळामध्ये
आपल्या देशाच्या मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स हा निर्देशांक 80,000च्या खालती गेला असेल किंवा 85,000च्या पुढे गेला असेल कायमस्वरूपी दीर्घ अल्प ते मध्यमकालीन स्वरूपी दिवसभरात एखादा कधीतरी याच्या मागे पुढे होईल सुद्धा, असं होईल असं मला वाटत नाही. याचं कारण असं आहे की आपल्या देशामध्ये आत्ता असलेला सगळ्यात महत्वाचा घटक असा आहे की विदेशी संस्था, विदेशी व्यक्ती आपल्या देशाच्या बाजारामध्ये गुंतवणूक करत नाहीयेत, अशातला भाग नाही. पण या प्रभावाला पुरून उरतील अशा पद्धतीनं आपल्या देशातल्या डोमेस्टिक संस्था, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, DII म्हणजे DII FII ला भारी पडण्याचं स्वरूप, प्रमाण आणि तीव्रता हे आपल्या देशातल्या शेअर बाजाराची दिशा पुढच्या 1 ते 1.5 महिन्यांमध्ये प्रभावकारीरित्या ठरवतील. याविषयी माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही. मनपूर्वक धन्यवाद.